नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. आज आपण जाणून घेणार आहोत पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या पितांबरी नर्सरी फ्रँचायझीविषयी आणि त्यावर मार्गदर्शन करण्यासाठी, त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेले आहेत पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजनचे प्रमुख श्री आनंद कदम सर. सरांचं स्वागत करूया. आनंद सर, तुमचं स्वागत. सरांचा थोडक्यात परिचय करून देते. श्री आनंद कदम हे गेली 8 वर्ष पितांबरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत काम करत आहेत. तसंच सध्या ते पितांबरी ॲग्रीकेअर डिव्हिजनचे प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात पितांबरीचा हा नर्सरी फ्रँचायझी जी आहे ती काय आहे त्याविषयी आपण जाणून घेऊयात. सर, खरं तर पितांबरीची नर्सरीची ही जी फ्रँचायझी आहे हे कोकणात सुरू करण्यात आलेली आहे, त्याबद्दल थोडासा सांगा. आमचे जे कंपनीचे जे प्रमुख आहेत, व्यवस्थापकीय संचालक श्री रवींद्र वामन प्रभू देसाई, त्यांचं मूळ गाव कोकणातलं आहे. आणि तसं म्हटलं तर कोकण आपल्याला माहिती आहे की परशुरामाची भूमी आहे. परशुरामाने नांगर घेऊन कोकणाच्या भूमीची निर्मिती केली. त्यामुळे कृषीमधला जो सर्वात महत्त्वाचा जो घटक आहे नांगर, तो आधीपासूनच कोकणाशी निगडीत आहे. आणि कोकणामध्ये आपल्या इकडे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की दापोलीला कृषी विद्यापीठ आहे. त्यामुळे सरांचं जन्मगाव आणि दापोली कृषी विद्यापीठ ह्या दोन्हीच्या संयोगातून मग सुरुवातीला ज्यावेळेला आमचे रवी सर जे आहेत ते विविध सामाजिक उपक्रमांमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत आहेत. तर तिथे कार्यरत असताना त्यांच्या मनामध्ये नेहमी एक आणि दुसरी एक गोष्ट त्यांच्या बाबतीत अशी सांगावीशी आवर्जून वाटते की उद्योजक निर्माण व्हावेत, त्याच्यासाठी हे सातत्याने प्रयत्न करत असतात. त्यामुळे कोकणामध्ये उद्योग जे आहे ते कशा पद्धतीनं सुरू होतील हा त्यांचा आधीपासून ध्यास होता. सरांचं गाव हे राजापूर तालुक्यातलं तळवडे आहे. तर त्यांच्या ज्या काकू आहेत ह्या त्यांना नेहमी म्हणायच्या की अरे रवी, आमच्या कोकणात काहीतरी, आपल्या कोकणात काहीतरी सुरू कर. आणि मग काय सुरू करावं, मग त्यांनी सांगताना काकूने सांगितलं की आपली कुटुंबाची 50 एकर शेती आहे, मग त्याच्यातनं आपल्याला काही सुरू करता येईल का. मग त्याच्यातनं आपण कोकणामध्ये केवळ म्हणजे असं सुरुवातीच्या काळामध्ये पितांबरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तांब्या पितळीची जी पावडर जी आहे त्याच्यासाठी प्रसिद्ध आहे. मग त्याचाही प्रयोग करण्यात आला. पण ते लक्षात असं आलं की एकूण लागणारे जे उत्पादन साखळी जी असते त्याच्यामध्ये त्याची मर्यादा असल्यामुळे ती आम्हाला सुरू करता आलं. मग आपण काय करू शकतो, तर इथं शेती ही अतिशय उत्तम पद्धतीनं होऊ शकते. बरेचदा कोकणामध्ये तो एक समज आहे किंवा गैरसमज आहे की आंबा वगळता कोकणामध्ये, आंबा काजू वगळता कोकणामध्ये अन्य उत्पादनं होऊ शकत नाहीत. म्हणून मग आपणच काही प्रयोग करू शकतो की नाही. तर त्या माध्यमातून मग पितांबरीच्या वतीनं रवी सरांनी कोकणामध्ये कृषी उद्योगाची जी सुरुवात आहे ती केली. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये मग ॲग्रीकेअर डिव्हिजन जे आहे त्या ॲग्रीकेअर डिव्हिजनची जी स्थापना आहे ही म्हणजे पितांबरीचा जन्म झाल्याच्या नंतर जवळपास 20 वर्षांनी ॲग्रीकेअर डिव्हिजनची जी स्थापना आहे ती कोकणामध्ये झाली. अच्छा सर, तुम्ही आता बोलण्यात ॲग्रीकेअर डिव्हिजनचा उल्लेख केला. पितांबरीचा कार्यभार हा पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये नाही तर जगभरामध्ये आमचा विस्तार जो आहे तो आहे. तर त्याच्यामध्येच एक म्हणजे आमची ॲग्रीकेअर डिव्हिजन. तर त्या ॲग्रीकेअर डिव्हिजनमध्ये आम्ही ज्याला आपण म्हणतो ना की कामकाज ज्यावेळेला सुरू झालं त्यावेळेला लक्षात असं आलं की आमची जी ॲग्रीकेअर डिव्हिजन आहे त्या ॲग्रीकेअर डिव्हिजनमध्ये आम्ही ज्यावेळेला काही गोष्टींची लागवड ही आमच्या दापोली आणि तळवड्याच्या ठिकाणी काही रोपांची लागवड आम्ही केलेली होती. तर त्यावेळेला लक्षात असलं की आम्ही जी जातीवंत रोपं म्हणून जी घेतलेली होती तर ती जातीवंत रोपं हे म्हणजे आंब्याचं झाड आम्ही घेतलं, ज्या आम्हाला स्पेशीसचं सांगण्यात आलं त्या स्पेसीसचं नसतं ते दुसऱ्या स्पेशीसचं आढळलं. किंवा आम्ही आसाममधनं टुलडा नावाची जी जात आहे बांबूची ती आणली आणि लक्षात असं आलं की ती टुलडामध्ये काही प्रमाणात मिक्सिंग पण होतं. त्याच्यामुळे पितांबरीने आम्ही एक ब्रीदवाक्य पण तयार केलं, शुद्ध बीजापोटी मिळे जातीवंत रोपटी, राखून या भूपोटी फळे रसाळ गोमटी. त्यामुळे एका अर्थाने की रोपटी तर आपल्याला चांगली समजा तयार करायची असेल तर त्याच्यासाठी जमीनसुद्धा जातीवंत किंवा अस्सल प्रतीची पाहिजे आणि त्याच्यातनंच पुढच्या काळामध्ये आपल्याला जी फळं आहे किंवा उत्पन्न आहे ते चांगल्या पद्धतीचे मिळणार आहे. त्यामुळे आमचा जो ध्यास आहे की शेतकऱ्यांना जातीवंत रोपं जी आहेत की जशा पद्धतीने आम्हाला अनुभव आला तसंच प्रत्येकाला येत असतो अनुभव, पण त्या अडचणींमध्ये न अडकता त्याच्यातनं मार्ग काढत पुढे जाणं. आणि आम्ही स्वतःहून मग ज्याला म्हणतात ना की
कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा अन्य ठिकाणांवरनं जातीवंत रोपं जी आहेत ती आम्ही आणली आणि त्या जातीवंत रोपांच्या माध्यमातून उत्तम पद्धतीची जी झाडं जी आहेत रोपं जी आहेत ती आम्ही आमच्या ॲग्रिकेअर डिव्हिजनमधनं तयार करतो. आणि ती करत असताना बरेचदा असं असतं की शेतकऱ्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्ही झाडं म्हणजे ज्याला म्हणतात ना की आम्ही उत्पादन तर करू, शेतीमध्ये वेगळ्या पद्धतीच्या झाडांचं उत्पादन तर करू, पण त्याच्यामध्ये अडचण येते की त्याला पुरवठा साखळीमध्ये पुढे मागणी मिळण्यासाठी. त्यामुळे पितांबरी उद्योग समूह हा जसा बॅकवर्ड इंटिग्रेशन तसा फॉरवर्ड इंटिग्रेशनमध्ये पण आम्ही काम करतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना कदाचित ऐकून आनंद वाटेल की पितांबरी उद्योग समूहाकडनं रुचियाना जॅगरी नावाने आम्ही रुचियाना नावाचा आम्ही एक ब्रँड तयार केलेला आहे. आणि त्या रुचियाना गूळ आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये त्याचा आता प्रसिद्ध आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आम्ही म्हणजे त्याची सुद्धा एक रोचक कथा आहे की आम्ही ज्यावेळेला गुळाची म्हणजे काय आपण काय करू शकतो तर आम्ही कोकणामध्ये ऊस होणार नाही अशी एक साधारणपणे संकल्पना असते. तर कोकणामध्ये ऊस होऊ शकत नाही. मग आम्ही करून बघितला की आमच्या इकडे आता जसं कोकणामध्ये सर्वात मोठी अडचण काय की पावसाचं पाणी पडतं आणि समुद्राला मिळतं. साधारणपणे 40 ते 60 किलोमीटरचा सह्याद्री ते समुद्र किनारा हा 40 ते 60 किलोमीटरचा परिसर आहे. त्याच्यामुळे येणारं जे पाणी आहे तेच लगेच समुद्राला मिळतं. पण आत्ता गेल्या काही वर्षामध्ये पाणलोट क्षेत्र जे विकसित झालं त्याच्या अर्जुना नदीवरती धरण बांधलेलं आहे आणि त्याच्यामुळे बारमाही पाण्याचा पुरवठा जो आहे तो आता मिळायला लागलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग तिथल्या भागामध्ये आम्ही ऊसाची शेती आम्ही सुरू केली. मग आम्ही काय केलं की विचार असा केला की आपण आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे काही गुराळ आहेत म्हणजे आम्हाला लागूनच वरती मलकापूर तालुका आहे तर तिथे आम्ही गुराळामध्ये घेऊन गेलो. आणि नंतर लक्षात असं आलं की तो गूळ टिकण्यासाठी, कारण की आमचं आधीपासून एक ब्रीद वाक्य होतं की केमिकल रसायनांचा वापर करायचा नाही. तर त्याच्यामुळे जर का रसायन विरहित गूळ तयार करायचा असेल तर त्याची शेल्फ लाईफ कशी वाढवता येईल आणि त्याच्यामध्ये मॉइश्चर हे अधिक प्रमाणात राहायचं, 10-12% अधिक मॉइश्चर राहायचं. मग ते मॉइश्चरचं प्रमाण हे कमी केलं पाहिजे. मग ते जर का कमी करायचं असेल तर आम्ही ढेपेच्या ऐवजी आम्ही पावडर फॉर्ममध्ये म्हणजे आमची R&Dची जी टीम आहे त्यांनी पावडर फॉर्ममध्ये गुळाची जी पावडर आहे ती तयार केली. आणि लोकांच्या ज्याला म्हणतात ना की गुळ फोडणं हे कटकटीचं काम असतं त्यापासून गृहिणी वर्ग जो आहे किंवा ज्येष्ठ नागरिक आहे त्यांची सुटका जी आहे म्हणजे गुळ फोडण्याची जी एक कटकट असते त्या सगळ्यातनं सुटका आम्ही पितांबरीचं जे म्हणजे पितांबरीचं वाक्यामध्ये जसं आहे की पितांबरी प्रोडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड अभिनव उत्पादने इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स. तर त्यामुळे आम्ही अशा पद्धतीचं अभिनव उत्पादन तयार केलं आणि त्याची जी सुरुवात आहे ती आमच्या ॲग्रिकल्चर डिव्हिजनच्या मार्फत आम्ही केली. नक्कीच सर, खरं तर असंच अभिनव संकल्पना राबवणं हे खरं तर पितांबरीचं वैशिष्ट्य म्हणता येईल. पण आता आपण जर पितांबरी नर्सरी फ्रँचायझीविषयी बोलतोय तर ही फ्रँचायझीची संकल्पना मुळात काय आहे? आपल्या इकडचं महाराष्ट्रातल्या शेतकरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे जर का जिथं ओलिता खालचं जे क्षेत्र आहे ते क्षेत्र वगळता सगळ्या ठिकाणी खरीप किंवा रब्बीचा हंगाम. आता यावर्षी पण आपण अनुभव घेतला की महाराष्ट्रामधल्या बऱ्याचशा म्हणजे तालुक्यांमध्ये दुष्काळ हा घोषित केलेला आहे. रब्बीचं जे सुद्धा पीक आहे ते एकूण महाराष्ट्रामधल्या एकूण लागवड म्हणजे 23% क्षेत्र ह्यामध्येच रब्बीचं जे उत्पादन आहे ते घेतलं जाणार आहे. त्यामुळे निसर्गावरती अवलंबून किंवा आत्ता मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मिचॉंग वादळ आलं, त्यामुळे चक्रीवादळ आलं, ते या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्याला म्हणतात ना की वादळी वातावरण नॅचरल कॅलॅमिटीज आहे त्याच्यामध्ये शेतकरी जर का तग धरून राहिला पाहिजे तर त्याला एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत आहेत ते उपलब्ध करून दिले पाहिजेत. आणि ते कसे उपलब्ध करून देतील आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं खात्रीलायक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गॅरंटी की बाबा काही नाही मिळालं तर मला ह्याच्यातनं किमान एक आर्थिक उत्पन्न जे आहे ते मिळेल. तर त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ज्याला आपण म्हणतो की महाराष्ट्रातले एकूण ज्याला म्हणतात की जमिनीची ठेवण आहे, मातीचे प्रकार आहेत, ह्याचा अनुषंगाने वेगवेगळ्या प्रकारच्या फळं झाडं असतील किंवा फुल झाडं असतील यांची आम्ही रोपं जी आहेत ती तयार करतो. आणि
ती शेतकऱ्यांपर्यंत जर का पोहोचायची असेल तर आम्हाला अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत, कारण की प्रत्येक शेतकऱ्याला विकणं हे काही शक्य नाही. त्यामुळे मग फ्रँचायझी मॉडेल आम्ही डेव्हलप करू शकतो का, म्हणजे कदाचित नर्सरी उद्योगमध्ये, म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की FMCG प्रोडक्ट्समध्ये फ्रँचायझी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये जातात, पण ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये आणि त्यात सुद्धा झाडं फ्रँचायझी, म्हणजे बऱ्याचशा कंपन्या ह्या झाडं तयार करतात, वेगळ्या ठिकाणी विकतात, पण ते स्वतः मार्फत विकतात. पण आम्ही चॅनेल पार्टनर जे आहेत ते आम्ही ह्याच्यामधनं तयार केलेत आणि तालुक्यामध्ये हे असे फ्रँचायझी जे आहेत त्याच्यामार्फत जातीवंत रोपं आणि ज्याच्यातनं उत्तम पद्धतीचं उत्पादन येऊ शकतं. अटी शर्ती आहेत का, थोडक्यात सांगा. तशा अटी शर्ती म्हणजे घेण्यासंदर्भामध्ये एक तर कसं आहे की त्याला रस्त्याच्या लगतची जागा पाहिजे. रस्त्याच्या लगतची जागा का, कारण की जर का पितांबरीची म्हणजे नर्सरी फ्रँचायझीमधनं येणारी जी रोपं आहेत ती रोपं ठेवण्यासाठीची जागा, त्यामुळे साधारणपणे 5 ते 10 गुंठे रस्त्यालगतची जागा असावी. बरं, ती जागा अशी असावी शेती शेती करता येईल, म्हणजे पड जमीन आहे किंवा ज्याला म्हणतात की तिथं कुठल्याही प्रकारचं शेती होऊ शकत नाही अशी जागा नसावी. त्याच्यामध्ये ती कल्टिवेटेड लँड जर का असली तर, कारण की कसं आहे की जे दिसतं ते विकतं. मग जर का ती झाडं जर का तिथे लावलेली असतील, त्यामुळे आम्ही आमच्या फ्रँचायझींना सांगतो की तुम्ही काही झाडांची तुमच्याकडे लागवड पण करा, ज्याला म्हणतात डेमो प्लॉट्स पण करा. त्यामुळे ते डेमो प्लॉट्स केले तर त्या डेमो प्लॉट्सच्या माध्यमातून त्याची विक्री जी आहे ती होऊ शकते. त्याच्यामुळे शेती उपयुक्त जागा असणं, रस्त्यालगतची जागा असणं, 5 ते 10 गुंठे जागा असणं, गोडाऊनसाठी जागा असणं, एखादं ग्रीन हाऊस जे आहे ते ग्रीन हाऊस उभारण्यासाठीची तिथे व्यवस्था असणं, साठवणुकीची योग्य ती व्यवस्था असणं. दुसरं शेतीविषयक माहिती, म्हणजे त्याला जर काय शेतीतलं जर का माहितीच नसेल तर तो कशा पद्धतीनं ते करू शकतो, म्हणजे कुठल्या प्रकारचं, म्हणजे समजा एखाद्या पानाचा रंग कसा आहे किंवा त्याला समजा माती कशा पद्धतीची झालेली आहे, सॉईल ती कशी दिसते आहे, त्याच्यावरनं त्याला ते आडाखे बांधता आलेत की आपल्याला आता कुठल्या प्रकारचं उपाययोजना जी आहे ती करावी लागेल. त्यामुळे ती किमान शेतीची जी माहिती आहे ही त्याला असावी, ही त्याच्यामध्ये किमान आवश्यकता आहे. आणि दुसरं आमचं एक ध्येय असं आहे की महाराष्ट्रामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 36 जिल्हे आहेत. त्या 36 जिल्ह्यांमध्ये आमची साधारणपणे जी रचना ती आम्ही अशी केलेली आहे की 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हा जे हे आहे केंद्र, त्या ठिकाणी आमचे सुपर स्टॉकिस्ट असतील आणि प्रत्येक तालुक्यामध्ये एक फ्रँचायझी आहे ती आमची असेल. आणि आता सद्यस्थितीला म्हणजे तुम्हाला म्हणजे सांगण्यासाठी आनंद वाटतो की आमच्या आता जवळपास 14 जिल्ह्यांमध्ये, 14 जिल्हा केंद्रांमध्ये आणि 17 तालुक्यांमध्ये आमच्या 35 फ्रँचायझी आता ह्या मागच्या 2 वर्षापासून यशस्वीपणे कार्यरत आहेत. नक्की सर, पितांबरीच्या याच नर्सरी फ्रँचायझीविषयी आपण आणखी जाणून घेणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. सर, पितांबरीच्या या नर्सरी फ्रँचायझीमध्ये कोणती रोपं मिळतात? मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही त्याचं वर्गीकरण करताना 6 वेगवेगळ्या गटांमध्ये त्याचं वर्गीकरण केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे फळझाडं आहेत, त्याच्यानंतर फुलझाडं आहेत, फुलझाडांच्या नंतर मग ऑर्नामेंटल झाडं आहेत, काही फॉरेस्ट प्लांट्स आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, किंवा आपण ज्याला म्हणतो की काही मसाल्याची काही आपल्याकडे आपल्याला माहिती आहे की कोकण किनारपट्टी किंवा महाराष्ट्र हा पूर्वीपासून मसाल्यांच्या उत्पादनांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे मसाल्याची जी रोपं आहेत ती आपण पितांबरी म्हणजे ह्या 6 वेगवेगळ्या गटांमधनं आपण जी रोपं आहे ती तयार करून विकत असतो. त्याच्यामध्ये आपण जर का बघितलं की म्हणजे आम्ही जवळपास गेल्या 10 वर्षापासून ह्या नर्सरी उद्योगामध्ये आहोत, पण गेल्या 3 वर्षाचा जर का आपण अंदाज बघितला तर पितांबरी नर्सरीमधनं जवळपास 3.25 लाखापेक्षा अधिक झाडं ही आम्ही विकलेली आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की एक चांगली आकडेवारी जी आहे, म्हणजे जी कंपनी फक्त गेल्या 3 वर्षामध्ये 3.25 रोपं जी आहेत ती आम्ही विकली आहेत आणि ती ह्या 6ही कॅटेगरीमधली आम्ही जी रोपं आहेत ती विकलेली आहेत. बरं, ही रोपं तयार करत असताना जी एक वेगळी काळजी घ्यावी लागते, कारण की आपल्याला माहिती आहे की रोप हे तसं एक ज्याला आपण म्हणतो की नवजात शिशु असतं त्याच्यासारखं असतं, त्याचं संगोपन करावं लागतं, त्याची नीट काळजी घ्यावी लागते. कारण की ते जर का लहान असतानाच जर का त्याला पोषक वातावरण मिळालं नाही, त्याला जर का योग्य तो आहार मिळाला नाही तर त्याची पुढची जी वाटचाल आहे म्हणजे त्याच्या पुढच्या काळामध्ये ते उत्पन्न जे आहे ते सुद्धा तशा पद्धतीनं रोप देऊ शकणार नाही. त्यामुळे ते सुरुवातीच्याच काळामध्ये त्याची जी आवश्यक जी सगळी काळजी घेतली पाहिजे 1 वर्षापर्यंत, तर ती सगळ्या प्रकारची काळजी घेऊन आम्ही ही जातीवंत रोपं जी आहेत ती आम्ही तयार करत असतो. गेली 15 वर्ष पितांबरी उद्योग समूह
हा कोकण कृषी विद्यापीठाशी संलग्न राहून वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत असतो. म्हणजे लातूरला एक केंद्र आहे, त्या लातूरच्या केंद्राला कोकण कृषी विद्यापीठाच्या मार्फत आम्ही गेल्या वर्षभरामध्ये जवळपास 50,000 चंदनाची जी रोप आहे त्या चंदनाच्या रोपांची जी विक्री जी आहे ती आम्ही केली. त्यामुळे दापोली कृषी विद्यापीठ असेल ह्या संस्थेबरोबर आम्ही टायअप करून वेगळ्या प्रकारची जी जातीवंत जी वृक्ष आहे ती आम्ही तयार करत असतो किंवा विद्यापीठाही लागणारी काही जी वृक्ष जी आहेत ती सुद्धा आम्ही पितांबरीकडनं पुरवण्याचा प्रयत्न करत असतो. अच्छा सर, ही फ्रँचायझी घेतल्यानंतर नर्सरीची पितांबरीकडनं काही विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत का? पितांबरीकडनं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाची असते की एखादं उत्पादन विकायचं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असं की त्या म्हणजे त्या उत्पादनाचं मार्केटिंग ब्रँडिंग केलं जावं. आज पितांबरीकडे उपलब्ध असलेलं जे कुशल मनुष्यबळ आहे त्या कुशल मनुष्यबळ किंवा आमच्या इकडे पितांबरीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट आहे. मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, ब्रँडिंगचं वेगळं डिपार्टमेंट आहे, सेल्सचं आमचं वेगळं डिपार्टमेंट आहे, क्रिएटिव्हचं वेगळं डिपार्टमेंट आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांच्या मार्फत त्याचं जे ब्रँडिंग आहे म्हणजे आम्ही त्यांच्या फ्रँचायझीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे बॅनर्स देतो, होर्डिंग्स देतो, वर्तमानपत्र जे आहे त्या वर्तमानपत्रामधनं जाहिरात करतो किंवा सोशल मीडिया. आत्ता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आत्ताच्या काळामध्ये सोशल मीडिया हा प्रभावी पद्धतीने वापरला जातो. त्यामुळे सोशल मीडियावरती सुद्धा आम्ही त्याच्या जाहिराती आहेत आणि त्यासुद्धा आम्ही करताना त्या क्षेत्रामध्ये कुठली फ्रँचायझी आहे तर ती फोकस ठेवून आम्ही त्या जाहिराती करत असतो. दुसरं म्हणजे विविध कृषी प्रदर्शन आहेत त्याच्यामध्ये आम्ही फ्रँचायझी ओनरला घेऊन आम्ही सहभागी होत असतो. त्यातला सर्वात महत्त्वाचा भाग आहे की शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन म्हणजे मागच्या महिन्यामध्ये जवळ आम्ही 12 शेतकरी मेळावे घेतले. ह्या महिन्यामध्ये आम्ही 30 शेतकरी मेळावे घेणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना माहिती सांगणं आणि केवळ फक्त झाडं लावा अशी नाही तर त्याची निगा कशी राखायची ह्याच्या संदर्भामध्ये पितांबरीमध्ये उपलब्ध म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की आमच्याकडे पितांबरीमध्ये 10पेक्षा म्हणजे सगळी जी सेल्सची जी मॅन पॉवर आहे आमची ती सगळी BSc ॲग्री केलेली आहे. त्या व्यतिरिक्त वेल क्वालिफाईड आहे आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे R&D पासून प्रोडक्शन पासून ते नर्सरी प्लांटेशन करणं ह्या विषयामध्ये सुद्धा जवळपास 10पेक्षा अधिक आमच्याकडे प्रशिक्षित की ज्यांची कृषी शिक्षणामध्ये पदविका पदव्युत्तर अभ्यासक्रम अशी झालेल्यांची संख्या सुद्धा आमच्याकडे 10पेक्षा अधिक आहे. त्यामुळे कुशल मनुष्यबळाचा एक चांगला जो सपोर्ट आहे आणि विक्री अधिकारी जे आहेत ते शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन फ्रँचायझी जे आहेत आमच्या त्यांना प्रमोट करण्याचं काम जे आहे ते आम्ही करत असतो. अच्छा आनंद सर, मला जरा पितांबरी ॲग्रोकेअरच्या उत्पादनांविषयी जाणून घ्यायला आवडेल. काय रेंज आहे ही? पितांबरीचं मुख्य उत्पादन जे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की गेल्या 15-1 वर्षापासून त्यापेक्षाही आधीपासून म्हणजे 2005-6 सालापासून आम्ही पितांबरीचं गोमय खत की जे गाईच्या शेणापासून आम्ही बनवायचो तर ते पितांबरीचं गोमय खत हे आमचं प्रमुख उत्पादन आहे. ते 1 किलो 5 किलो आणि 40 किलो ह्या 3 SKU मध्ये उपलब्ध आहे. त्याची निर्मिती जी आहे ते आमच्या भिवंडीचे ते आनगाव म्हणून जे गाव आहे त्याचे ते आमच्या सुपेगावमध्ये आमची स्वतःची फॅक्टरी आहे आणि तिथेच बाजूला असलेली जी गोशाळा आहे म्हणजे जवळपास 2-1 हजार देशी गायींचा जो गोठ आहे त्या गोठ्यातनं जे शेण आहे ते आम्ही उपलब्ध करून तिथून आम्ही गोमय खताची विक्री करतो. आणि त्याच्यामध्ये ते आमचं जे प्रोडक्ट आहे त्याला आम्ही FCOचं मानांकन म्हणजे फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर म्हणून म्हणजे कृषी विभागाचं एक मानांकन असतं तर त्या सर्टिफिकेशन असलेलं आमचं ते गोमय हे शेणखत आहे. आणि आम्ही आता ज्यावेळेला शेतकरी मेळावे घेतोय वेगळ्या ठिकाणी त्यावेळेला शेतकऱ्यांचा सुद्धा जो प्रतिसाद आहे त्या प्रोडक्टला म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागामध्ये सगळ्यांना माहिती असेल शेतकऱ्यांमध्ये की खोड जो असतो त्या खोडाचे ते हुमणी नावाचा एक किडा जो आहे तो लागतो. तर तो आमचं जर का गोमय शेणखत वापरलेलं असेल तर तो हुमणीचा जो किडा आहे तो लागत नाही. म्हणजे ज्याला म्हणतात की तो हुमणीचा किडा जो असेल त्याचं म्हणजे उच्चाटन करण्यासाठीचा तसा कुठलाही लगेच उपाय शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसतो. पण आमचं जर का गोमय खत वापरलेलं असेल तर हुमणीचा किडा लागत नाही. त्यामुळे ते एक आमचं प्रमुख उत्पादन आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही आत्ता मधल्या काळामध्ये बायोस्टिम्युलंट नावाची एक ज्याला म्हणतात की कृषी मधली प्रतिजैवक आहे तर ती आम्ही बायोस्टिम्युलंट जे आहे
ते आम्ही आता तयार केलेले आहे. त्याच्यामध्ये एक आहे स्ट्रेसिल. ते स्ट्रेसिल जे आहे ते कसं असतं की पाणी कमी असलं तर त्या पिकाला ताण येतो, तर ते ताण कमी करण्यासाठी स्ट्रेसिल. आणि त्याच्यामधलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे पितांबरीचं जे ब्रीदवाक्य इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स, तर त्याच्यामध्ये हे आमचं प्रोडक्ट हे अतिशय इनोव्हेटिव्ह की ज्याच्यामध्ये ते OSA सिलिका युक्त खत आहे. त्याच्यामुळे पिकांवरचा जो ताण आहे तो कमी होऊन पिकांची वाढ होण्यासाठी त्याला उपयोग होतो. दुसरा आमचा BVF शिल्ड आहे. तर BVF म्हणजे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस या तिन्हीवरती प्रभावीपणे आमचं जे BVF शिल्ड आहे औषध ते आमचं काम करतं. आणि तिसरं आहे महत्त्वाचं FV ग्रो, म्हणजे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स ग्रो. तर ते जे आहे ते फळांची वाढ होणं, म्हणजे त्याच्यामध्ये फळांचा आकार असेल किंवा त्याची जी गुणवत्ता असेल तर ती चांगली होण्यासाठी FV ग्रो हे मदत करतं. त्यासोबतच आम्ही आता नजीकच्या काळामध्ये लिक्विड फर्टिलायझरची एक चांगली रेंज आहे ती आम्ही आणणार आहोत, किंवा जैविक ज्याला म्हणतात कीटकनाशकं ती सुद्धा आम्ही आणणार आहोत. आणि ही सगळी काळजी घेताना आम्ही आणखीन एक महत्त्वाचं भाग आहे की आत्ताची जी शेती आहे त्या शेतीमध्ये डेझर्टायझेशन म्हणजे ज्याला म्हणतात शेतीचं वाळवंटीकरण हे मोठ्या प्रमाणामध्ये होते. म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये एक जो लेख वाचनात आला त्याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्रातली 14.3 लाख हेक्टर जमीन ह्याचं वाळवंटीकरण होण्याच्या दिशेने आहे. तर ती जर का वाचवायची असेल तर ती कशी वाचवता येईल, तर ती वाचवायची असेल याचाही विचार केला जातोय. अच्छा, आणखी एक सर एक थोडक्यात उत्तर द्या की या नर्सरी फ्रँचायझीमध्ये प्रॉफिट मार्जिन काय असेल आणि पितांबरीची पुढची वाटचाल काय असेल थोडक्यात. प्रॉफिट मार्जिन जे आमचे जिल्हा स्तरावरती जे सुपर स्टॉकिस्ट असतात त्यांना किमान 40% प्रॉफिट मार्जिन आता उपलब्ध आहे. आणि जे तालुका लेवलवरती जे फ्रँचायझी म्हणून काम करतात त्यांना 30 ते 35% प्रॉफिट मार्जिन उपलब्ध आहे. दुसरं पुढील वाटचाल जर का म्हणायची झाली तर आमच्याकडे पितांबरीमध्ये आम्ही एक आता नवीन प्रयोग सुरू केलेला आहे की माती परीक्षण करणं. कसं असतं की जी माती आहे त्या मातीमधले घटक कुठले आहेत, त्यामुळे ते माती परीक्षण करणं हे एक महत्त्वाचं आमचं आता पुढच्या काळामध्ये आमचा एक प्रयोग आहे. दुसरं कार्बन क्रेडिट जे आहे, मोठमोठ्या कंपन्या ज्या त्या कंपन्यांमध्ये कार्बन क्रेडिटची त्यांना आवश्यकता असते. म्हणजे त्यांच्या आता तो एक म्हणतात ना की बॅलन्स शीटमधलं एक महत्त्वाचं की त्यांनी निसर्गासाठी काय काय केलं, तर त्यामुळे कार्बन क्रेडिट त्यांना पाहिजे असतं. त्यामुळे तशा पद्धतीची काही आम्ही यंत्रणा उभी करू शकतो का? नक्कीच. तर असे आमचे भविष्यातले आणखीनही असे आमचे बरेचसे प्रोजेक्ट आमचे आहेत भविष्यातले, पण ते आता इनिशियल स्टेजला आहेत. पण आम्ही प्रामुख्याने माती परीक्षण किंवा ज्याला म्हणतात की तज्ज्ञ मनुष्यबळामार्फत अधिकाधिक चांगल्या रोपांची निर्मिती करणं असं पुढच्या काळातलं आमचं ध्येय आहे. नक्की. जर तुम्हाला सुद्धा पितांबरीच्या या नर्सरी फ्रँचायझीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर खाली जे संपर्क क्रमांक दिलेले आहेत, टोल फ्री क्रमांक सुद्धा पितांबरीचा दिलेला आहे, तो तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीत आणि यावर संपर्क साधून तुम्ही या प्रोजेक्टविषयी आणखी माहिती तुम्हाला जर या नर्सरी फ्रँचायझीविषयी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. आनंद सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये इथे थांबतोय. नमस्कार.